नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. क्रिसमस चालू झालेला आहे आणि आपण त्याच्यासाठी प्लम केक दाखवलेला, एगलेस प्लम केक विदाउट रम असा. तर आज आपण एक वेगळी रेसिपी दाखवणार आहोत. तर ही पाश्चिमात्य देशामध्ये ही भरपूर केली जाते, सर्रास त्यांच्याकडे करतात. म्हणजे हा आहे प्रकार जिंजर ब्रेड कुकीज, बिस्किटचाच प्रकार आहे, पण ते वेगवेगळ्या शेपमध्ये ती लोक बनवतात. तर आपणही तसाच प्रयत्न करायचा आहे आणि रेसिपीला सुरुवात करूया आपण पटकन. आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि हे 75 ग्रॅम आपण मध घेतलेला आहे. काही मसाले घेतलेले आहेत. दालचिनीची पावडर आहे, नंतर सुंठ पावडर आहे, लवंग आहे आणि जायफळची पावडर आहे. पण ही अर्धा चमचा घेतलेली आहे. ते आपण या हनीमध्ये टाकून द्यायचे सर्व. आपण मध घेतलेला बघाल तुम्ही 75 ग्रॅम होता आणि त्याच्यामध्ये आपण मसाले काही टाकलेले आहेत. आणि आता आपण गॅस काढून टाकायचा आहे, गरमच आहे व्यवस्थित. ही आहे 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडरमुळे थोडासा फेस आला बघा त्याला. गॅस काढून टाकलेला आहे आणि आपण याच्यात आता थोडा थोडा बटर टाकूया. 75 ग्रॅम आपण बटर घेतलेलं आहे. गुळाची पावडर घालतो याच्यात. ब्राऊन शुगर पण वापरतात, तर आपल्याकडे पावडर होती. लिक्विड मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये हा आपण 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अंड खाणारे असतील तर अंड पण वापरतात. तर आपण याच्यात अंड्याचा वापर करणार नाही आहोत. त्याच्या जागी आपण थोडंसं दूध वापरणार आहोत पीठ मळण्यासाठी. आणि याचं पीठ असतं ते खूप मऊ असतं, दाखवते तुम्हाला. आपण थोडंसं अगदी एखादा चमचा दुधाचा वापर थोडा करूया आणि पिठाचा गोळा छान एकदम व्यवस्थित होईल तो. ज्यांना अंड आवडत असेल त्यांनी अंड फोडून घातलं तर चालेल. आपला गोळा छान व्यवस्थित मळून झालेला आहे. मी हाताने मळलाच नाहीये, पूर्ण याच्यानेच केलेला आहे. आणि आता आपण याच्यावर छान असा बटर पेपर खाली ठेवूया. आता हा गोळा याच्यावर ठेवायचा आहे. आपण हा दुसरा पेपर याच्यावर ठेवून देऊया आणि आपण लाटणीने थोडा प्रेस करत जायचं आहे, पसरवायचा आहे तो व्यवस्थित. आपण इतका छान एकदम स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि आता ह्या स्टेजला आपण हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. थोडासा किंचित कडक झाला पाहिजे. मग आपल्याकडे मोल्ड आहे, त्याच्याने आपण त्याला शेप देणार आहोत. आपण हे 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं. आता हे कटर आणलेले आहेत मी. आपण हे कटरने वेगवेगळे शेप ह्याला द्यायचे आहेत. पीठ घेतले, थोडंसं मैदा, थोडंसं त्याला लावायचं आणि प्रत्येकाला आपण असे आपली जिंजर ब्रेड कुकीज तयार झालेली आहे. मला वाटतं एक 20-25 मिनिटं लागली ओव्हनमध्ये. म्हणजे मी मायक्रोवेव्हमध्येच कन्व्हेक्शन मोडवरती बेक केलेली आहेत.
तर OTG असेल तर OTGमध्ये पण चांगलं आहे. कोणाकडे नसेल तर कढईत केली तरी चालेल. आपण नानकढई बनवतो तशी. अतिशय सुंदर आणि काय म्हणतात एक औषधी सगळी आहेत, मसाले आहेत त्याच्यामध्ये. खूप मस्त अशी कुकीज झालेली आहेत. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.